श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लक्ष्मी माता की जय. मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रत 2023. डेट्स: तारीख 13 डिसेंबर ते 11 जानेवारी. मार्गशीर्ष महिना. पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस करावयाचे आहे. मार्गशीर्ष गुरुवारी घटाची स्थापना करून तिची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत करण्याची रीत आहे. यंदा 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना आहे. यामध्ये 4 गुरुवारी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत केले जाणार आहे. 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे, तर 4 जानेवारीला शेवटचा गुरुवार आहे. मग या महिनाभराच्या काळामध्ये देवीची उपासना करण्याची रीत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिन्यासारखा हा मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत पवित्र मानला जात असल्याने अनेक जण या महिनाभराच्या कालावधीसाठी मांसाहार टाळतात. म्हणून जाणून घ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी आहेत मार्गशीर्ष गुरुवारचे 4 दिवस. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर 2023. तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023. चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 12 डिसेंबरच्या रात्री 6:24 अमावस्या संपल्यानंतर होणार आहे. मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5:27 होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरुवार पाळले जाणार आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा काय आहे ते पाहूयात. महालक्ष्मी व्रत कथा काय आहे ते देखील आपण पाहूयात. मार्गशीर्ष गुरुवारी घटाची स्थापना करून तिची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते. आकर्षक सजावट करून दर गुरुवारी त्याची पूजा केली जाते. त्याला नैवेद्य दाखवला जातो. महालक्ष्मीच्या कहाणीचं पठण केलं जाते. शेवटच्या गुरुवारी महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देऊन सन्मान केला जातो. दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची पूजा करतात. शेवटच्या गुरुवारी सवाष्ण महिला मुलींना घरी बोलावून तिचं पूजन करण्याची, तिला वाण आणि हळदी कुंकू देण्याची रीत आहे. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष देखील हिंदू धर्मीयांसाठी खास महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रामुख्याने गुरुवारी महालक्ष्मी व्रत पाळले जाते. यंदा मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबर दिवशी होणार असून 11 जानेवारीला समाप्ती आहे. यामध्ये 4 मार्गशीर्ष गुरुवार पाळले जाणार आहे. महिला महालक्ष्मीच्या रूपात घट स्थापन करून तिची पूजा करतात. मग अशा मंगलमय महिन्यात दर गुरुवारी पूजेमध्ये सकाळ किंवा संध्याकाळी महालक्ष्मी व्रत वाचण्याची, कथा वाचण्याची रीत आहे. या कथेचे वाचन करून पूजा संपन्न केली जाते. मग जाणून घ्या या पूजेच्या वेळेस वाचली जाणारी कथा नेमकी काय आहे ते. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मीदेवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाटनगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सवाशिणींनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं बोलू लागली. दास दासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं
मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशातच खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं. राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारताहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकासतील. उनदुनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरलीये. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशांची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोरामोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीण, तिला कोण विचारतोय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले म्हणाली, मला सांगाल का ते व्रत. मी करीत ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची. दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आठ्या उमटल्या नि तडक ती निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापनही केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाच्या राज्य लुबाडलं. सुरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाने दिवस ती काढत होती.
भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता. तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरावर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळत होता. शांबालेला उपवासच होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही. मीही तुझ्याबरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती. उपास करत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरहून काय आणलंस? शांबालानं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांच्या राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती.
मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातलं एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदीच अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखावीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. तुम्ही जर महालक्ष्मीचे हे गुरुवारचे मार्गशीर्षचे व्रत करत असाल तर तुम्ही नक्कीच ही कहाणी महालक्ष्मीचे व्रत करत असताना वाचायला हवी. तुम्हाला जर वाचायला वेळ नसेल तर तुम्ही ही कथा ऐकू देखील शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.